नमस्कार मित्रांनो. आज आपण अशा एका डिसऑर्डर बद्दल बोलणार आहोत, ज्या लोकांना माहितीच नसते की ही एक डिसऑर्डर आहे आणि ज्याच्यावर काही सायकियाट्रिस्ट इलाज करू शकतात. आज आपण बोलणार आहोत गॅम्बलिंग डिसऑर्डर बद्दल. गॅम्बलिंग डिसऑर्डर आजकाल जे रमी सर्कल, ऑनलाईन जे बेटिंग गेम्स आलेले आहे, त्यामुळे खूप जास्त वाढलेलं आहे. सुरुवातीच्या काळात जुआ, मटका किंवा जुगार खेळणं अशा प्रकारचे गेम होते. पण आजकाल ऑनलाईन गेम जेव्हा तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचलेले आहेत, त्यामुळे ऑनलाईन गॅम्बलिंगचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि मी रोज जवळपास असे पेशंट पाहतो की ज्यांनी करोडो लाखो रुपये लॉस केलेले आहे. स्वतःचं घर, फॅक्टरी विकलेली आहे, शेती जमिनी विकलेल्या आहेत आणि तरीही ते ह्या डिसऑर्डर मधून बाहेर पडू शकत नाहीये. मित्रांनो, माझं नाव डॉक्टर गणेश इंगोले आहे. मी सायकॅट्रिस्ट, डी आणि सेक्शुअल डिसऑर्डर स्पेशलिस्ट आहे. मी महाराष्ट्रात यवतमाळ येथे प्रॅक्टिस करतो. गॅमलिंग डिसऑर्डर याच्या 3 स्टेजेस आहेत. सगळ्यात पहिली स्टेज आहे विनिंग फेज. म्हणजे आपण जेव्हा गॅमलिंग करतो, सुरुवातीला आपल्याला थोडे बहुत पैसे मिळतात. ज्यामुळे आपल्याला खूप जास्त खुशी वाटायला लागते आणि आपल्याला असं वाटते, की मी ह्या गेममध्ये महारत हासिल केलेला आहे आणि मी यात करोडो रुपये कमवू शकतो. सेकंड स्टेज असते लुझिंग स्टेज. यात तो हळू पैसे हरायला लागतो. त्याच्या जवळचे जे सेव्हिंग्स असते, जे पैसे जमा केलेले असतात, ते तो लूज करायला लागतो. त्याचे जे लॉसेस आहे ते वाढायला लागतात. जे लॉस झालेले आहे ते रिकव्हर करायसाठी तो अमाउंट वाढवत जातो आणि त्यामधून तो अजून जास्त लॉस करतो. तिसरी स्टेज असते डेस्परेट स्टेज. ह्या स्टेजमध्ये ही खूप लेट स्टेज असते आणि ह्या स्टेजमध्ये तो घरातलं सामान विकतो, घरादारातलं सोनं विकतो, जमिनी विकतो, त्याची जी प्रॉपर्टी असेल ती विकतो, फ्रेंड्स करून पैसे उधार मागतो, चोऱ्या करायला लागतो आणि सगळ्यांना समजून येतं की ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि लोक त्याच्यापासून दूर राहायला लागतात. सगळ्यात शेवटची स्टेज असते लुझिंग द होप. ह्या स्टेजमध्ये सिव्हिअर डिप्रेशन येते आणि व्यक्ती गेम खेळण्यापासून स्वतःला बिलकुल दूर करून टाकतो, पण त्याच्याजवळ काहीच उरलेलं नाही राहत की ज्यापासून तो स्वतःला वाचू शकेल आणि ह्या स्टेजमध्ये ट्रीटमेंट करणं फार कठीण जाते. म्हणून जर तुम्ही कोणत्या अशा व्यक्तीला ऐकून असाल, त्यांना पाहून असाल किंवा तुम्ही जर स्वतःला असा प्रॉब्लेम असेल, तर पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्येच तुम्ही सायकॅट्रिस्टकडे जा, त्यांच्याकडून ट्रीटमेंट घ्या. लक्षात ठेवा, ट्रीटमेंट घेतल्याने हा आजार बरा होऊ शकतो आणि सायकॅट्रिस्ट याचं व्यवस्थित ट्रीटमेंट करू शकतात. म्हणून जास्त उशीर करू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे त्यांचं भलं होईल आणि ते हा गेम खेळण्यापासून परावृत्त होतील किंवा कमीत कमी ट्रीटमेंट घ्यायला ते सायकॅट्रिस्ट जवळ जातील. धन्यवाद.